हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू कसे करायचे त्याची रेसिपी पाहूयात। लाडू बनवताना पाक बनवणे खूपच महत्त्वाचे असते, तर पाक बनवताना इथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमचे लाडू पण अजिबात चुकणार नाहीत आणि अचूक प्रमाणात परफेक्ट बनतील। तुम्ही पहिल्या प्रयत्नात जरी लाडू बनवत असाल तरी तुमचे लाडू पण अशाच प्रकारे एकदम छान बनतील। चला तर वेळ न घालवता तिळगुळ लाडू बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे साजूक तूप। गूळ अशा प्रकारे एकदम चिरून बारीक करून घ्यायचा आहे। तर प्रथम पॅनमध्ये तीळ भाजून घेऊया। तर तीळ घेतलेले आहे, सतत हलवत अगदी लालसर रंगावरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ अशा प्रकारे छान भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट लाडूमध्ये छान लागते आणि तीळ अजिबात कडवट लागत नाहीत। तर बघा अशा प्रकारे तळतळ उडायला सुरुवात झाली इथपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही, तर मीडियम गॅसवरतीच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे तीळ भाजून झालेले आहेत। इथे तीळ आपल्याला कुटून वगैरे घ्यायचे नाहीत। गुळाचा पाक बनवायला सुरुवात करूया। तर पॅनमध्ये गूळ घेतलेला आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करूयात आणि 2 चमचे पाणी ॲड करूयात। पाणी घातल्यामुळे आपले लाडू खुसखुशीत होण्यासाठी मदतच होते। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आणि हा गूळ पटकन आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तर पाक बनवताना तो पाक कसा चेक करायचा ह्यासाठी मी इथे खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। तर बघा गूळ हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे किंवा खिसणीने खिसून घेतला तरी पण चालेल, म्हणजे तो पटकन आपल्याला पाक बनवून आपला तयार होईल। तर गूळ संपूर्णपणे वितळलेला आहे। आता लगेच गॅस लो फ्लेमवरती करायचा आणि इथून पुढे अजिबात हाय फ्लेमवरती गॅस करायचा नाही। तर आपल्याला इथून पुढची संपूर्ण प्रोसेस लो फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे। तर बघा पाक आपला छान अशा प्रकारे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। एका डिशमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाक घेऊयात, पण पाकाची गोळी अजिबात बनत नाही। आणखीन 2 मिनिट हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर 2 मिनिट झालेले आहेत। पाक पण थोडासा घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आता चेक करूयात की ह्याची छान अशा प्रकारे गोळी बनत आहे की नाही। तर इथे गोळी बनवताना थंड पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजेच आपल्याला ती छान अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू बनवताना आपल्याला इथे कडक पाक बनवायचा नाही, अगदी चिक्कीसारखा, तो एकदम मऊसूत पाक बनवायचा आहे। बघा चेक करूयात, थोडासा पाक घेतलेला आहे, ह्याची गोळी आणखीन पण बनत नाही। छान अशा प्रकारे ह्याची गोळी बनत नाही, तर हा गोळी अशा प्रकारे पातळच होत आहे। आणखीन 1 मिनिटभर आपण हा पाक शिजून घेऊयात। तर इथे पाक जास्त वेळ शिजून घ्यायचा नाही। तर बघा आपल्याला 1 मिनिट झालेले आहे, चेक करूयात की ह्याची छान अशा प्रकारे गोळी बनत आहे, म्हणजेच आपला पाक छान अशा प्रकारे तयार झालेला आहे। बघा अशा प्रकारे गोळी बनत आहे। तर अशा प्रकारे गोळी बनली की लगेच गॅस बंद करायचा आणि आपण भाजून घेतले तीळ आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर अशा प्रकारे ॲड करूयात आणि पटपट मिक्स करून घेऊयात। तर इथून पुढची संपूर्ण प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करून घ्यायची आहे, म्हणजेच हा पाक एकदम घट्ट होण्याआधी आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने आणि हाताच्या साहाय्याने दोन्ही प्रकारे लाडू बनवून दाखवलेले आहेत। तर प्रथम चमच्याच्या साहाय्याने लाडू बनवून घेऊयात। तर चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, त्याच्यावरती दुसरा चमचा अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही हलवून घ्यायचे आहेत। हलवलं की आतमधला लाडू छान अशा प्रकारे गोल बनतो। बघा अशाच प्रकारे आणि अशा प्रकारे पटपट हलवून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर अगदी छान अशा प्रकारे हे लाडू बनत आहेत। हे लाडू बनवताना आपण चमच्याचा वापर करून हे लाडू बनवलेले आहेत, त्याच्यामुळे हाताला चटके वगैरे बसण्याची अजिबात शक्यता नाही। तर अशा प्रकारे एकदम गोल गरगरीत असा आपला तिळगुळाचा लाडू बनवून तयार आहे। दुसऱ्या प्रकारे आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे या मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळाचे लाडू नक्की बनवून पहा, कसे झाली एक कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर दुसऱ्या प्रकारे आपण लाडू बनवून घेऊयात। हाताला थोडासा बर्फ चोळून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्या हाताला हे लाडू चिकटणार नाहीत आणि चटके पण बसणार नाहीत। थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि अगदी अलगद अशा प्रकारे हे लाडू आपण बनवून घेणार आहोत। अगदी पटपट ही प्रोसेस संपूर्णपणे करून घ्यायची आहे। मिश्रण जर थंड झालं तर हे 1 मिनिटभर आणखीन गॅसवरती ठेवायचं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे एकदम छान असे आपले लाडू बनवून तयार आहेत। मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।